नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन जाहिरात निघालेली आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा। आणि अशाच मित्रांनो दुसऱ्याही जाहिराती आहेत MPSCच्या आजच आलेल्या, तर मित्रांनो त्याही जाहिराती आपण कव्हर करणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला त्याचंही नोटिफिकेशन मिळेल। तर पहा, 20 जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। यासाठी वेतन कितीला आहे मित्रांनो, तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त मागणीनुसार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या आस्थापनेवरील प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच। तर मित्रांनो, क्लास 2चं हे पद आहे, गट ब चं। या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर उपलब्ध पदसंख्या 2 आहे। तर मित्रांनो, इथे प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे। तर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यासाठी 2 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 4 जागा आहेत। एकूण आरक्षित ज्या जागा आहेत 14 आहेत आणि अराखीव खुल्या जागा मित्रांनो 6 जागा आहेत। तर एकूण जे पदे आहेत मित्रांनो 20 जागा आहेत। तर पहा, अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे दिनांक 7 एप्रिल 2025 आहे आणि लास्ट डेट आहे दिनांक 28 एप्रिल 2025। येथे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता। तर खेळाडू आरक्षण हे येथे दिलेले आहे, दिव्यांग आरक्षण हे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। अनाथ आरक्षण येथे दिलेलं आहे। तर पहा, येथे वेतन श्रेणी दिलेली आहे। तर वेतन श्रेणी 41,800 ते रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील। तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व आहे। वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे तो 1 जुलै 2025 आहे आणि किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 19 वर्ष आहे। तर कमाल वय जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे कमाल वय। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो दोन्हीसाठी 43 वर्ष आहे, अराखीव आणि मागासवर्गीयसाठी। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी यांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर दिव्यांग उमेदवारासाठी मित्रांनो वयोमर्यादा 45 वर्ष असेल। तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत स्थितीक्षम राहील। तर शैक्षणिक अर्हता पहा, यासाठी काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन लॉ लागणार आहे। तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक मित्रांनो, तर कर्तव्य जबाबदाऱ्या, प्रस्तुत पदाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या मित्रांनो हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे यासाठी। तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली आहे म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही। तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल। तर मित्रांनो, अर्जाची जर संख्या जास्त आली तर तुमची मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि अर्जाची संख्या कमी आली तर थेट तुमची मुलाखत होईल। तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। तर चाळणी परीक्षाचा अभ्यासक्रम जर मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाले तर अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल। तर चाळणी परीक्षा घेण्याची मित्रांनो घेतली नाही तर मित्रांनो तुमची थेट मुलाखत होईल। तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारसीसाठी विचार केला जाईल। तर मुलाखतीमध्ये तुम्हाला 41% व त्यापेक्षा मित्रांनो कमीत कमी 41% घ्यायचे आहे तुम्हाला। तर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो, प्रोफाईल तयार करायची आहे तुम्हाला मित्रांनो प्रोफाईल तयार करायची आहे MPSCच्या संकेतस्थळावर जाऊन आणि हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत। ते डॉक्युमेंट मित्रांनो तिथे तुम्ही मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही पाहू शकता।
तर पहा, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. तर परीक्षा शुल्क मित्रांनो पहा, राखीवसाठी 394 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 294 रुपये फीस आहे. तर परीक्षा शुल्काचा भरणा मित्रांनो खालील 2 पद्धतीने करता येईल. ही ते पहा मित्रांनो. तर चांगल्या जागा आहेत मित्रांनो. जर तुम्ही तुमची डिग्री लॉमध्ये झालेली असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.